नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि ह्या वर्षी आता कापूस या पिकाची लागवड जोमाने झालेली दिसते आणि कापूस जर तुमचा 15 ते 20 दिवसाच्या पलीकडे गेला असेल तर आपल्याला अशा वेळेस प्रथम म्हणजे पहिलं खत व्यवस्थापन करून घेणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, मग पहिलं खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करावं जेणेकरून आपल्या पिकाची भरघोस अशी वाढ झालेली पाहायला मिळेल आणि आपल्या पिकाची शाकीय वाढसुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर कापूस पिकामध्ये पहिला डोस टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आधी आपले शेत कसं आहे हे पण आपण ओळखणं गरजेचं आहे। जर आपलं शेत भरकाडीचं असेल किंवा जो म्हणजे जाड शेत असेल तर यामध्ये आपण खताचा जो विचार आहे तो सुद्धा आपण आपलं शेत पाहून खताचा विचार तिथं करणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस आपण नॉर्मली पहिलं खत व्यवस्थापन जे करत असतो त्याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे 10-26-26 एक बॅग, म्हणजे त्याच्यामध्ये 10% नत्र 26% आहे। असं जर आपण खताचं व्यवस्थापन केलं 10-26 जर घेतलं तर आपल्या पिकाला NPK तिघी घटक तिथं अवेलेबल होताना पाहायला मिळणार आहेत। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घ्यायचं एक ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजे TSPची एक बॅग घेणं खूप गरजेची आहे मित्रांनो। कारण सुपर फॉस्फेट हा असा घटक असतो जो आपल्या शेतामध्ये मुळांची व शाकीय वाढीसाठी खूप अतिशय महत्त्वाचं कामगिरी तिथं करताना आपल्याला पाहायला मिळत असतो। आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मॅग्नेशियम 40 किलो घेणं खूप गरजेचं आहे। कारण मॅग्नेशियम जर आपण तिथं घेतलं मित्रांनो तर सुरुवातीच्या दिवसात आपला कापूस जो लाल पडत असतो ते सुद्धा आपल्याला तिथं नियंत्रित झालेलं पाहायला मिळणार आहे। आणि जर समजा 10-26-26 हे खत आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण 15-15-15 हे सुद्धा तिथं घेऊ शकतो किंवा 16-16-16 हे सुद्धा खत आपण तिथं घेऊ शकतो मित्रांनो। हे अशा पद्धतीने जर आपण खत व्यवस्थापन केलं तर आपल्या पिकाची जोमदार वाढ तिथं होताना पाहायला मिळणार आहे आणि शाकीय वाढसुद्धा तिथं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग ह्या वर्षी आपण असेच खताचं नियोजन करा। आणि जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तोपर्यंत राम राम।